कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। या वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 5 बंधारे पाण्याखाली गेलेत। इचलकरंजी आणि रुईनंतर आता शिंगणापूर, यवलूज आणि शिरोळ येथील बंधारेही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवली असून नागरिकांनी पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले। मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठाच्या परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत।